जे चिकन पाणी तयार करून प्या. दुकानावर काय काय सामान आणावं लागलं, मला पण विसरा दे दुसऱ्या पाणी होतं काय की काय नाही, बघ पाण्या वाचून शरीर चलत नाही. देवानं आपल्यासाठी पाणी तयार करून ऑक्सिजन पाहिजे, हवा पाहिजे, हवा. या वाऱ्याची तयारी सुद्धा देवानं आपल्यासाठीच करून ठेवली. आता वारे इकडून कुठून सुटते, कुठं जाते, किंवा इकडून येते इकडे जाते. जास्त गरमी झाली तरी हे जाते मला काय वाटलं. मग दुसराही चेंडू तयार केलाय चंद्राचा, त्याला थंडपणा दिला. तू रात्रभर थंड कर, तू दिवसभर गरम कर, मस्त सृष्टी चलते. आणि चंद्र सूर्याला सांगितलं अजिबात हाय बाय करू नका गरम थंड करायला, तुम्ही दोघं व्यवस्थित ड्युट्या करा, तुमचे काय बिल होते ते मी बघत राहतो. आता चंद्र सूर्याचं बिल देव भरते आपल्याला, काहीतरी प्राप्ती मिळाली. प्रत्येक सामान देवाचं आहे, प्रत्येक सामान या सृष्टीचं. आणि बोलतं बोलू देणार. मला तर एक जण म्हणला आम्ही ज्या पक्षामध्ये राहतो त्या पक्षाचे कामं करणं आमचं कर्तव्य आहे म्हणून. असंच माझं दुपारी कार्याचं कीर्तन होतं. थांबता येते, बऱ्याचशा गावाला प्रचार करायचा आहे, असं तसं मी पटका मारतो लागलो. आणि मला झालं जमत नाही, काही नाही, जाऊ लागते. झालं दर्शन, माझं दर्शन झालं, जाऊ. अहो थांबा, 2 घंटे आम्हाला कसं इथं थांबणं होतंय. महाराजाचं कीर्तन 2 तास लागते, बरेचसे गावं आहेत आणखी खेड्यात करायचं. मग मी बोलत बोलत साहेब लोक एवढे कीर्तन ऐकून चालला. मला म्हणाले कसं आहे, आम्ही ज्या पक्षात राहतो त्या पक्षाचे कामं करणं आमचं कर्तव्य आहे. मग मी त्याला म्हणलो मग ज्या पक्षात राहतो त्या पक्षाचे कामं करणं तुमचं कर्तव्य आहे. मग ज्या देवानं जन्म दिलाय त्याचं कीर्तन भजन ऐकणं कर्तव्य नव्हतं का? तुला पक्षानं काळजी नाही म्हणतो. आज तुम्ही पोळ्याचा सण करता का नाही? पोळा सण कुणाचा आहे? बैलाचा. कशासाठी? 12 महिने ज्या बैलांना आपल्याला मदत केलेली आहे शेतीमध्ये, त्या बैलाचा एक दिवस आभार म्हणून पोळा. त्या दिवशी त्या पोळ्याला बैलाला सजविणं, मस्त खाऊ पिऊ घालणं, त्याला आरती करणं का
12 महिने ज्याने आम्हाला मदत केली त्याची परत म्हणून पोळा एका माणसाला दिली घेऊन जा म्हणून. शेतावून आले हात जोडायला हो का, तुम्ही जर मला बॅटरी दिली नसती तर त्या पांदीमध्ये मला त्या अंधारात जाणंच होत नव्हतं. उपकार केला बघा बॅटरी दिला. 2 घंटे 2 शेलाची बॅटरी वापरायला दिली तर हात जोडाले. देवानं जर हे 2 डोळे दिले नसतं त्याची बॅटरी पांदीत काय करीत होती. डोळे दिलेल्याचं कुठे गेलं. सोयले दिले म्हणून उपकार मानालास, कमरपासून पायच देवानं दिले नसते तर तुझा आऊत कोण चलिणार होतो. किती बैमान झाले लोक, किती लोक नमक हराम आहे. आणि असं का व्हायला तसं का व्हा. भावाने एक नट केली नाकात घालायचे 50,000 असं आलेल्या माणसाला म्हणायचे भावाने केली आहे. दादा आलते का नथ गेल्या भावाने केली आहे. ती नथ घालून बाजारला जाणार, माणसाचा टुपा बघून उभा टाकणार. कोण्या माणसाचं नथ भावाने केली आहे दादा. कोण्या दुकानाच्या पुढे जाणार असं असं करणार नवी दिसले भावाने केली आहे. नत दिए यार के नाम लेवे बारंबार. ह्या जिकडून तिकडून भावाची आलोट आहे 100-200 भाड्या भावाचं. कोणी माणसं जर विचार नाही गेले तर रस्त्यात कुत्रं पडलं असेल त्याच्या कुत्र्याच्या पायावर पाय देणार. पाय कोणी केलं की भावाने केली आहे किरकिर करू नको. नत दिए यार के नाम लेवे बारंबार. 50,000ची नद भावाने दिली तर तिथे इतके बरं नाव घ्यायचं. नाग दिए यार को भूल गई नाग. लाखो रुपयाचं कोट्यावधी रुपयाचं नाग दिलेल्या देवाचं कसं नाव घेणं झाले. नत दिए यार के नाम लेवे बारंबार. नाग दिए यार को भूल गई नाग. नाही देवानं जर हिचं नाक बुडावून खरडून जर आणलं असतं त्याच्या भावाची नत काही गाला लाडकीत होती का. ध्यानात राहते का आणखी एकदा तुम्हाला सांगू. नत दिए यार के नाम लेवे बारंबार. नाग दिए यार को भूल गई नाग. झाला